किती काढले भेटले ट्यू साईडला येईल. नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर स्वागत आहे. मागच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमाबद्दल सर्वांचे आभार. आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आम्ही जाणार आहोत पुण्यापासून अगदी हाकेच्या अंतरावर असणाऱ्या कानिफनाथ मंदिरामध्ये. चला तर मग सुरुवात करूयात. अर्धा प्रवास संपला आणि आम्ही येऊन पोचलो बोबदेव घाटामध्ये. या घाटामधून पुण्याचा जो नजारा दिसतो तो खूप छान आणि एकदम सुंदर. एक तासनतास बघत बसावा असा नजारा इथून दिसतो. पुण्यातून अनेक लोक इथे या टेकडीवर येऊन बसतात. इथून पुणे एकदम स्वच्छ, सर्व इमारती स्पष्टपणे दिसतात. त्यामुळे दर आठवडी या ठिकाणी येऊन थोडंसं थांबायला, शांत बसायला, निसर्ग अनुभवायला हरकत नाही. त्याच व्ह्यू पॉइंटला जाऊन आपण थोडंसं एन्जॉय करूयात हे सांगण्यासाठी मी गोकुळ सरांकडे गेलो. किती वेळ लागतंय? गोकुळ सरांची तब्येत थोडीशी नीट झाल्यासारखी वाटत होती आणि आज खूप दिवसानंतर मी फॅमिली व्लॉग शूट करत होतो. व्लॉग शूट करत असताना नानाला खूप मजा येत होती. ते अधूनमधून हसायचे. सर्वजण फ्रेश झाले आणि आम्ही त्या व्ह्यू पॉइंटकडे जाण्याचं ठरवलं आणि आम्ही तिकडे चालू लागलो. म्हणलं तिथं जाऊन थोडीशी फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी करूयात. आमचे सगळे फॅमिली मेंबर्स त्या व्ह्यू पॉइंटकडे धावू लागले. नाही, खरंच तिथून एकदम सुंदर असं पुण्याचा नजारा आम्हाला दिसणार होता. उद्याचा ताजमहल उद्या बघूयात, आजचा बीबी का मकबरा तर एन्जॉय करू द्या, असं म्हणत आम्ही सर्वजण त्या व्ह्यू पॉइंटला जाऊन थांबलो. आणि थांबल्या थांबल्या लगेच फोटोग्राफीला तर सुरुवातच होणार होती. गेला ना. नाना एकटेच मन लावून पुण्याचं निरीक्षण करत होते आणि खरंच ते स्वतःहून एन्जॉय करत होते. आणि असल्या पावसाच्या वातावरणामध्ये कणसाचा आनंद नाही घेतला तर काय घेतलं मग. म्हणून आम्ही लगेच कणस भाजण्यासाठी ऑर्डर दिली. कणस भाजून होईपर्यंत माही आणि जिजाई इकडे एन्जॉय करू लागली. त्यांना खूप मजा येत होती. आणि दुसरीकडे नाना इकडे कंच भाजून घेत घेत त्यांचा पूर्ण इतिहास काढू लागले. सेम भावनेची दोन माणसं एकत्र आले तर चर्चा तर होणारच ना.
तुला यायचं नाही का इकडं कणीस घेतो आम्ही तुला नाही खायचं का डोकं डोकं काय डोकं आउट झाले गोकुळ सरांनी काही कणसाचा इंटरेस्ट दाखवला नाही तरी पण मी आवाज द्यायला गेलो आणि तोपर्यंत तिकडं कणस सगळी भाजून झाली होती मी गेलो आणि पटापट गरमागरम कणस तोडायला सुरुवात केली गाडीत राहिला खरं तर आयुष्यामध्ये आनंद हा छोट्या छोट्या गोष्टींचाच घ्यायचा असतो मोठ्या आनंदाच्या प्रतीक्षेत छोटे छोटे आनंद गमवायचे नसतात व्हिडिओ बनवायच्या नादात माझं कणीस खायचंच राहून गेलं मी एक कणसाचा घास खाल्ला का पान खाल्लं कळालंच नाही आणि आम्ही निघालो पावसाच्या धारा सुरू झाल्या थोडासा प्रवास आणि थोडे व्ह्यूज एन्जॉय केल्यानंतर आम्ही येऊन पोचलो कानिफनाथ मंदिराच्या त्या बेस पॉइंटला इकडे गोकुळ सर कार पार्किंग करत होते आणि नानांनी पटकन पुढे पळ काढला नाना आणि जिजा मंदिराकडे निघाले कानिफनाथ हे नवनाथ मंदिरापैकी एक आहे ते पुण्याजवळच असणाऱ्या सह्याद्रीच्या उपपर्वत रांगेत डोंगर माथ्यावर वसलेले आहे कोंडव्यातून 10 ते 12 किलोमीटर अंतरावर असणारी या मंदिराकडे तुम्हाला येवलेवाडीतून सासवडकडे जावे लागते जाताना मध्येच तुम्हाला बोबदेव घाट लागेल आणि हो त्याच घाटातून पुणे शहर किती अप्रतिम दिसते हे तुम्ही मगाशीच पाहिले आम्ही मंदिराच्या मुख्य द्वारापाशी पोहोचलो आता इथून पुढे थोडासा ट्रेक होता म्हणजे खूप उंच नाही पण आम्हाला काही पायऱ्या चालून वरी जायचं होतं म्हणजे धाप लागणे इतक्या सोबत लहान मुली असल्यामुळे आम्ही हळूहळू वरी जाऊ लागलो आणि साहजिकच सगळ्यांना थोडा तरी धाप लागणारच होता आम्ही हळूहळू वरी गेलो आणि लगेच गेल्या गेल्या दर्शनासाठी नाही थोडंसं मंदिराला फेरी मारली आधी आणि सगळ्या गोष्टी पाहून घेतल्या पूर्ण खा का पूर्ण खायचा आधी आम्ही दर्शन करायचं ठरवलं होतं पण मध्येच आमच्या पिल्यांना स्लाइड्स दिसली आणि त्या दोघी लगेच गेल्या कारण की आता ते खेळल्याशिवाय तर सोडणारच नाहीत आता बस चला आपलं मंदिरात जाऊ
पुढं बघ तू, पुढं बघ तू. सोड सोड सोड. नाही लागत. तिचा काढायचं. किती काढले व्हिडिओ तिचे तर. ट्यू साईडला येईल. आता माहीचे आणि जिजाचे एन्जॉय करून झाल्यानंतर आम्ही सर्व मंदिरामध्ये दर्शन घेण्याचे ठरवले आणि आम्ही जाऊ लागलो. इथली स्वच्छता आणि शांतता पाहून मनाला खूप आनंद झाला होता. फायनली आम्ही अलक निरंजनचा आदेश वाचून मंदिराकडे निघालो आणि आम्ही आता मंदिरामध्ये जाऊन दर्शन करणार होतो. खरं तर या मंदिरामध्ये मी दुसऱ्यांदा आलो होतो. मला हे मंदिर खूपच आवडलं होतं, म्हणून फॅमिलीला थोडासा आग्रह करून इकडे घेऊन आलो. अंगावरचं अंगरक, बेल्ट, वॉलेट काढून या मंदिराच्या आतमध्ये जाऊन दर्शन घ्यावे लागते, पण आम्ही जाऊ शकलो नाही. आम्ही बाहेरूनच दर्शन केलं. चलो चलो चला. तो आउट झालाय काय विषयात ना? नाही. मंदिरामधली शांतता, इथली स्वच्छता, इथल्या झाडांचं केलेलं संगोपन, फुलांची झाडं, या सगळ्या गोष्टी पाहून तुम्हालाही या ठिकाणी खूप आनंद वाटेल आणि एक छोटीशी ट्रिप समजून तुम्ही या ठिकाणी येऊ शकता. आमच्या फॅमिलीने लगेच आई नानाची फोटोशूट करायला सुरुवात केली आणि आम्ही इथून निघालो. सर्वजण थोडं थोडं तरी थकलंच होतो. सगळ्यांनी मंदिर एकदम शांततेत पाहिलं होतं. सगळ्यांनी ते अनुभवलं होतं. आता सगळ्यांना थोड्याशा तरी रिफ्रेशमेंटची गरज होती. वातावरणामध्ये थोडा तरी गारवा होताच, म्हणून आम्ही पटकन चहा घेतला, लहान बेबीजला बिस्किट्स घेतले आणि आम्ही इथून निघालो. व्हिडिओमध्ये पुढे आपण इव्हिनिंगला बोबदेव घाटातून पुणे शहर कसं दिसतंय हे पाहणार आहोत. खरंच खूप सुंदर नजारा असणार आहे. मित्रांनो, कानिफनाथ हे मंदिर त्याच्या शांत परिसर आणि प्राचीन वास्तूचा अनुभव देतो. एक छोटासा ट्रेक आणि एकंदरीत आध्यात्मिक आणि नैसर्गिक सौंदर्याचं मिश्रण शोधणाऱ्यांसाठी एक परफेक्ट वीकेंड प्लॅन बनू शकतो.
चला तर मग हा व्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा. भेटूया अशाच एका अप्रतिम व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.